संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे स्टेरॉइडचे इंजेक्शन सापडल्याची माहिती समोर येते। एसआरपीएफच्या भरतीमधील हा प्रकार आहे, तर बॅगमध्ये स्टेरॉइड्सचे इंजेक्शन सापडल्याची माहिती समोर येते। टेसो इन कंपनीच्या 3 टॅबलेट सापडलेल्या आहेत। डेक्सोना कंपनीच्या इंजेक्शनच्या 4 बॉटल या उमेदवाराकडे सापडलेल्या आहेत। त्यानंतर या उमेदवारावर सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। तर या ठिकाणी एसआरपीएफची भरती सुरू आहे, मात्र भरतीसाठी जे तरुण आलेले आहेत, जे उमेदवार आलेले आहेत, त्यापैकी एका उमेदवाराकडे स्टेरॉइड सापडल्याची माहिती समोर येते। हे स्टेरॉइड घेऊन जी काही चाचणी या ठिकाणी होणार आहे त्याच्यावर परिणाम करता येतो, कारण स्टेरॉइड घेतल्यानंतर जी क्षमता आहे धावण्याची ती वाढलेली असते आणि त्या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते। तर एका उमेदवाराकडे स्टेरॉइडचे इंजेक्शन सापडलेत। एसआरपीएफच्या भरतीसाठी हा उमेदवार आला होता। त्याच्या बॅगेमध्ये टेसो 9 कंपनीच्या 3 टॅबलेट, डेक्सोना कंपनीच्या इंजेक्शनच्या 4 बॉटल सापडल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर आता या उमेदवारावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। तर सध्या पोलीस भरती सुरू आहे। एसआरपीएफची भरती असेल किंवा पोलिसांची भरती सुरू आहे, मात्र त्याच्यामध्ये कशा पद्धतीने जास्त गुण मिळवता येतील मैदानी चाचणीमध्ये, यासाठी हा स्टेरॉइडचा जो वापर आहे तो केला जाऊ शकतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कारवाई करण्यात आल्याचे दिसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।